नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 15 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। चला आजचा पहिला प्रश्न घेऊयात। प्रश्न क्रमांक 1 आहे, नुकतेच कोणत्या देशाने बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला आतंकवादी संघटना म्हणून घोषित केले आहे? ओके, याचं उत्तर असेल ऑप्शन बी, अमेरिका। तर नुकतेच अमेरिकेने पाकिस्तानमध्ये जी असणारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आहे तिला आतंकवादी संघटना म्हणून घोषित केले आहे। ओके, तर बघा, अमेरिकेची राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो वॉशिंग्टन DC आणि अमेरिकेचे चलन आहे डॉलर। ओके, चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 2 आहे, नुकताच बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, याचं उत्तर असेल ऑप्शन ए, नागेश्वर राव। ओके, तर नागेश्वर राव यांची बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, इंडियन ओपन 2025 वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर कांस्य स्पर्धेत महिलांच्या भालाफेक स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले? ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन सी, अन्नू राणी। ओके, तर अन्नू राणीने हे पदक जिंकले आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेने ड्रोनसाठी पोर्टेबल क्वांटम सेन्सर कोणत्या भारतीय संस्थेने विकसित केले आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल ऑप्शन ए, IIT बॉम्बे। ओके, तर IIT बॉम्बेने विद्यार्थी मित्रांनो बघा, तर IIT बॉम्बेने ड्रोनसाठी पोर्टेबल क्वांटम सेन्सर हे विकसित केले आहे। ओके, तर प्रश्न क्रमांक 5 बघूया। प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या राज्य सरकारने व संरक्षणासाठी आदिवासी जमातींना संरक्षणासाठी आहे इथे? ओके, तर प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे मी। कोणत्या राज्य सरकारने स्वसंरक्षणासाठी आदिवासी जमातींना ऑनलाईन शस्त्र परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी, आसाम। ओके, तर आसाम सरकारने नुकतेच जे आदिवासी जमाती आहेत आसाममधल्या त्यांच्यासाठी स्वसंरक्षणासाठी म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्रे देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे। ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, नुकतेच भारतातील ॲनिमल स्टेम सेल बायोबँकचे उद्घाटन कोठे झाले आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच भारतातील ॲनिमल स्टेम सेल बायोबँकचे उद्घाटन जे आहे ते हैदराबाद येथे याचे उद्घाटन झाले आहे। ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल हैदराबाद। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो थोडीशी माहिती पाहूयात या बायोबँकबद्दल की कशी असते बायोबँक। ओके, तर बघा, ॲनिमल स्टेम सेल बायोबँक म्हणजे अशा प्रकारची जैविक लायब्ररी किंवा संग्रह ज्यामध्ये प्राण्यामधून मिळालेल्या स्टेम सेल्स दीर्घकाळासाठी जतन करून ठेवले जातात, जेणेकरून भविष्यात संशोधन, औषध निर्मिती, प्रजनन किंवा प्रजातींचे संरक्षण यासाठी ते वापरता येतील। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 ठिकाणादरम्यान असणार आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल ऑप्शन डी, पुणे ते नागपूर। ओके, तर पुणे ते नागपूर या दरम्यान भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, नुकताच सिक्कीममध्ये साजरा होणारा तेंडोंग लोहरम फाट नावाचा सण कोणता समुदाय साजरा करतो? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असे ऑप्शन बी, लेपचा। ओके, तर लेपचा समुदाय जो आहे तो हा सण साजरा करतो। ओके,
तर थोडीशी माहिती पाहूयात या समुदायाबद्दल. बघा या सणाबद्दल. तेंडोंग लो रम फाट हा जो सण आहे तो लेप्चा समुदाय साजरा करतो. हा सण प्रामुख्याने सिक्कीम आणि काही दार्जिलिंग भाग ओके जो की पश्चिम बंगालमध्ये आहे व कालिपोंग भागात लेप्चा लोकांकडून साजरा केला जातो. ओके या सणाद्वारे तेंडोंग टेकडीने लोकांना प्रलयापासून रक्षण केले या पौराणिक कथेला स्मरण केले जाते. ओके तर चला विद्यार्थी मित्रांनो पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. नारी अदालत नुकतेच कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे? ओके तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी सिक्कीम. तर सिक्कीममध्ये नुकतेच नारी अदालत सुरू करण्यात आली आहे. ओके चला पाहूयात आपण शेवटचा प्रश्न आजचा. प्रश्न क्रमांक 10 आहे. ओके तर अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो हे जे की मी निवडून काढले आहेत. ओके तुम्हाला हे प्रश्न डायरेक्ट परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करत जावा. ओके तर आजचा 10वा प्रश्न आहे. बघा नुकतेच भारतीय रेल्वे राऊंड ट्रिप पॅकेज योजनेअंतर्गत परतीच्या प्रवासावर किती टक्के सूट जाहीर केली आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए 20%. तर बघा विद्यार्थी मित्रांनो राऊंड ट्रिप पॅकेज या योजनेअंतर्गत भारतीय रेल्वेने 20% एवढी सूट परतीच्या प्रवासावर जाहीर केली आहे. ओके तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.